मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शहांनी दिले संकेत। मुंबई दौऱ्यावेळी शहांनी निवडणुकीसंदर्भात चाचपणी केल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला भरला दम। जनता दरबारात 10 पैकी चक्क 8 तक्रारी एकाच तहसीलदाराविरोधात असल्यानं बावनकुळेंची तंबी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। 10 तक्रारीपैकी 8 तक्रारी तुमच्या आहेत इथे चांदवडच्या। मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला? सततच्या मुसळधार पावसानं सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणावरील बंधाऱ्याचा दरवाजा उघडण्यासाठी जेसीबीची मदत। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलनामुळे जमिनीला भेगा। 20 ते 25 घरांना धोका पोहोचल्यानं घरं जमीनदोस्त होण्याची भीती। नाशिकच्या पाथर्डी परिसरात एका मार्केटिंग कंपनीच्या आउटलेटवर कृषी विभागाचा छापा। खत विक्रीचा परवाना नसतानाही विक्री केली जात असल्याचं समोर। कंपनीतून मोठ्या प्रमाणात खत जप्त। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। जिल्ह्यातील नद्या आणि ओढ्यांना पूर। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका। छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडीकडून होणार चौकशी। एन्काउंटर प्रकरणासंदर्भात प्रशासनाचा मोठा निर्णय। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करतील। या दोघांना कोर्टानं 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहेत। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 10 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेला गुंड निलेश चव्हाण गेल्या 8 दिवसांपासून फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाहीये। त्यामुळे पिंपरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित होत आहेत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे द्यायला निलेशनं नकार दिलेला होता। वैष्णवीच्या माहेरच्यांना त्यानं पिस्तुलाचा धाक सुद्धा दाखवला। दरम्यान याच प्रकरणी गुंड निलेश चव्हाणवर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्यावर नुकताच हुंडाबळी प्रकरणीही गुन्हा दाखल झालाय, पण अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। चव्हाणच्या मागावर पुणे पोलिसांचे 3 आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे 3 पथकं रवाना झालेत। याशिवाय आरोपी चव्हाण हवाई मार्गे पळून जाऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी केलेली आहे। पण चव्हाण पोलिसांना गेल्या 8 दिवसांपासून गुंगारा देतो आहे। वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक सुयश चौंधे हा समोर आलाय, म्हणजे त्याचं नाव समोर आलंय। आणि धक्कादायक बाब म्हणजे सुयश याच्यावरही पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे। त्यामुळे या हगवणे पिता पुत्रांच्या सोबतच्या सगळ्या संबंधितांमध्ये अशाच पद्धतीनं महिलांचा पत्नींचा छळ होतो का असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान हगवणे पिता पुत्राला मदत करणाऱ्या सुयश आणि संकेत चौंधे याला ताब्यात घेतला गेलाय। दोघांना बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। तुमची तक्रार तुम्हाला त्रास जो होत होता तो कधीपासून होत होता?
7 वर्ष झाले चालू आहे. मानसिक शारीरिक सगळा छळ केलाय त्यांनी. हुंडा मागायचे वेळोवेळी. बरं, तुम्ही किती पैसे दिलेत किंवा तुमच्या कुटुंबियांनी त्यांना किती वेळा पैसे दिले काय? आतापर्यंत 7 लाख रुपये दिलेत त्यांना आणि माझं स्त्रीधन पण त्यांच्याकडेच आहे. त्यांनी ते मला दिलेलं नाहीये. सासू म्हणायची ते मी केलेत, मी माझं बघेल म्हणून. बरं, तुम्ही कधीपासून आता विभक्त राहता आणि दुसरी गोष्ट यांच्या उत्पन्नाचं साधन काय? इतक्या गाड्या घोड्या ते घेऊन फिरतात किंवा या अशा पद्धतीनं ते मास दाखवतात. या थार वापरणं असेल किंवा गाडी वापरणं हा मुद्दा नाहीये, पण त्या गाड्यांच्या ज्या पद्धतीने इंस्टाग्रामवरती ते रील करून त्यांची एकूण वागायची पद्धत स्पष्ट होते. गाडीवरती दिवा पात्रता नसताना दिवा लावून फिरणं असेल, त्याचे रील करणं असेल. 2 नोव्हेंबरपासून मी वेगळी राहतीये. त्याच्या आधीपासूनच ते रील वगैरे होत्या त्यांच्या. आणि घरचं वातावरण म्हणलं तर एक ट्रॅक्टर आहे आणि ह्या 2 गाड्या होत्या, 2 व्हीलर आहेत आणि भाडं येतं फ्लॅटचं वगैरे. मग भाडं फ्लॅट विकून वगैरे घ्यायचं, असे हाऊस पूर्ण करायची. बरं, एकूण त्यांची वागणूक काय आहे? तुम्ही बाहेर पडायचं किंवा त्यांच्याशी वाद व्हायचा याच्या व्यतिरिक्त आणखी काही कारण आहे का? त्यांचेही बाहेर काही अफेअर्स होते किंवा काय होते ज्याच्यामुळं? मुलींचा नाद होता, कारण मी कॉल गर्लचे सिलेक्ट केलेले फोटो बघितलेत. त्यांनी त्यातली एक मुलगी सिलेक्ट केलेली ते पण बघितले. ते कॉल गर्ल्सचा नाद तर होताच. बरं, मग तुम्ही जी तक्रार केली ती तक्रार नेमकी काय होती त्यांच्या विरोधामध्ये? तुमच्या खडक पोलीस ठाण्यातल्या केसमध्ये चार्जशीट जे आरोपपत्र जे ते न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं? नाही, दाखल झालेलंच नाहीये चार्जशीट अजून. चार्जशीट 2 दिवसात जाईन असं सरांना आता सांगितलेलं आहे, भटकर सरांनी, पण अजून दाखल झालेलं नाहीये. 3 महिन्याच्या अबाव झालेत, 90 दिवस होऊन गेलेत, पण दिलेलं नाहीये चार्जशीट, दाखल केलेलं नाहीये. बरं, त्याने आता तुम्हाला काही परत पुन्हा धमकी दिली होती का या वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर? काय झालंय त्याची काही तक्रार तुम्ही केली का? हो, आजच LC दिलाय. 19 मेला मला रात्री 11:41 मला कॉल केला होता. तर ते वैष्णवी सारखी तुझी पण तरा करेल, तुला पण फाशी घ्यायला मजबूर करेन, हे ते वारंवार बोललेत. पैसे घेऊन ये नाहीतर तिथंच राहा, हे पण ते बोललेत. म्हणजे आता आलेल्या शेवटच्या फोन मध्ये सुद्धा पैसे मागितले? हो, व्हॉइस कॉल केला होता त्यांनी व्हॉट्सअपला, त्याच्यावर हे बोलणं झाले. ते पण पूर्ण ड्रिंक मध्ये त्यांनी कॉल केलेला होता. बरं, तुम्ही त्याच्या संदर्भातली तक्रार दिली आहे का आता? हो, दिली. कुठं? बावधन पोलीस ठाण्यामध्ये. हो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगावरही टीकेची झोड उठतेय. यावर आयोगाकडून दावे करण्यात आलेत. आपली तक्रार मांडण्याकरता अनेक महिला आयोगाचं दार ठोठावतात, मात्र या राज्य महिला आयोगाचा टोल फ्री नंबरच बंद असल्याचं समोर आलंय. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलंय. कारवाई तर दूरच, पण निदान नंबर तरी सुरू करा अशी मागणी मनसेनं पत्राद्वारे केली आहे. महिला आयोगाचे संपर्क क्रमांक 02226592707, हेल्पलाईन नंबर 155209 हे दोन्ही नंबर बंद असल्याचं समोर आलेलं आहे. मनसेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहून कळवलेलं आहे की आयोगाचे टोल फ्री नंबरच बंद आहेत. लँडलाईन त्यांचा टोल फ्री नंबर आहे 155-209. हा नंबर बघून घ्या तुम्ही. आपण जो नंबर डायल केला आहे तो इनव्हॅलिड आहे. कृपया डायल केलेला नंबर. आता मी डायल केला 155-209 जो त्यांच्या वेबसाईट वरतीच अवेलेबल आहे. तोच नंबर टोल फ्री नंबर आपण डायल केलेला आहे, परंतु तो नंबरच लागत नाहीये. त्यांचा लँडलाईन त्यांचा टोल फ्री नंबर आहे 155-209. हा नंबर बघून घ्या तुम्ही. आपण जो नंबर डायल केला आहे तो इनव्हॅलिड आहे. कृपया डायल केलेला नंबर. आता मी डायल केला 155-209 जो त्यांच्या वेबसाईट वरतीच अवेलेबल आहे. तोच नंबर टोल फ्री नंबर आपण डायल केलेला आहे, परंतु तो नंबरच. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया. वैभव, हगवणे कुटुंबासंदर्भातली तक्रार जेव्हा आली तेव्हाही राज्य महिला आयोगावर टीका झाली की त्यांनी दिरंगाई केली. आता या टोल फ्री क्रमांकासंदर्भातली बातमी समोर येते, काय सांगाल? आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या संपर्कात येतील पुन्हा. काही कारणामुळे त्यांचा संपर्क तुटलाय, पण आपण बघतोय राज्य महिला आयोगावर आणि खास करून रुपाली चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी झाली, कारण हगवणे कुटुंबाची जी पहिली सून होती तिच्यावरही असाच अत्याचार झालेला होता आणि तिने तक्रार केलेली होती, तरी त्या प्रकरणात दिरंगाई झाली असा आरोप होता. आपण बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याशी.
वैभव, आधी हगवणे कुटुंबासंदर्भातल्या दिरंगाईचा तक्रार राज्य महिला आयोगावर आणि आता टोल फ्री क्रमांकासंदर्भात काय अपडेट आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये सुवर्णा, महिला आयोग हा सातत्यानं अडचणीत येतोय. हगवणे कुटुंबियातल्या मयुरीच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये जो गलथानपणा आयोगानं दाखवला तो असेल, त्या पाठोपाठ रुपाली चाकणकर यांच्या समर्थक आहेत रोडे नावाच्या, त्यांनी स्मिता भालेराव या महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. त्या संदर्भात त्यांनी तक्रार जी आहे ती नोंदवली आहे, महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे महिला आयोग बरखास्त करावा म्हणून. त्याच्या पाठोपाठ आता महिला आयोगाच्या ज्या हेल्पलाईन आहेत या हेल्पलाईन बंद असल्याचं आरोप जो आहे तो काही कार्यकर्त्यांनी केलेला होता. त्यावर महिला आयोगाकडून खुलासा करण्यात आलेला आहे. त्यांचे जे सुरू असलेले नंबर आहेत ते नंबर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. पण एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये हगवण्यांच्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या मर्यादा ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. कशा पद्धतीनं महिला आयोग काम करतो, केवळ तक्रार आली की तक्रार संबंधित पोलीस ठाण्याला, पोलीस आयुक्तालयाला पाठवणं एवढंच काम महिला आयोग करतो का, असा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झाला. याचं कारण पोलिसांना सुद्धा केवळ हा मेल पाठवण्याच्या पलीकडे महिला आयोग काहीही सूचना करू शकत नाही किंवा त्या संदर्भात काही कारवाई करू शकत नाही. आज ताग्यात एकही पत्र जे ते पोलिसांच्या दिरंगाईचं किंवा पोलिसांनी योग्य काम न केल्याचं महिला आयोगानं गृहमंत्र्यांना किंवा गृह विभागाला याच्यावरून नक्की वैभव, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.